नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी डी फार्म नंतर डिप्लोमा इन फार्मसी नंतर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म थेट द्वितीय वर्ष अर्थात लॅटरल एंट्री बी फार्म DSP ला ऍडमिशन घेत आहेत त्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेमध्ये काही अडथळे येत आहेत. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं डी फार्म कंप्लीट झालेलं आहे, मात्र काही जणांची स्कॉलरशिप किंवा काही फी पेंडिंग असते किंवा स्कॉलरशिप यायची बाकी असल्यामुळे कॉलेजमधून ज्या डिप्लोमाच्या कॉलेजमधून अनेक डॉक्युमेंट दिले जात नाहीत. मग अशा परिस्थितीत काय करायचं, तर त्या विद्यार्थ्यांना ही जी समस्या येते त्याबाबत एक उपाय करता येऊ शकतो. तुमचं जे डिप्लोमाचं कॉलेज आहे डी फार्मचं, त्या कॉलेजमध्ये तुम्ही जा आणि त्यांना रिक्वेस्ट करा की ऍटलिस्ट डॉक्युमेंटच्या सॉफ्ट कॉपीज द्या. अर्थात LC बनवला नसेल किंवा TC बनवला नसेल तर ते बनवून द्या आणि त्याची सॉफ्ट कॉपी आता त्याचा फोटो काढून त्याची स्कॅन कॉपी आम्हाला द्या. सगळ्या बाकीचे जे डॉक्युमेंट तुमचे जमा असतात कॉलेजमध्ये त्याचे देखील सॉफ्ट कॉपीज द्या आणि त्या सॉफ्ट कॉपीचा वापर करून तुम्ही ई स्क्रुटिनी पद्धतीने फॉर्म भरून द्या. आणि ज्यावेळेस मग कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करायचा असेल, अर्थात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन जाईल, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल, तुमचा काही ग्रीव्हियन्स असेल तो होईल, फायनल मेरिट लिस्ट येईल, त्यानंतर मग तुमचे कॅप राऊंड चालू होतात आणि कॅप राऊंड नंतर तुम्हाला जर एखादं कॉलेज मिळालं, त्या कॉलेजमध्ये तुमचा प्रवेश निश्चित करायचा आहे, त्यावेळेस जाताना तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट लागतील. आता जर फिजिकल स्क्रुटिनी पर्याय निवडला तर तुम्हाला हातामध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट हवे ते FC सेंटरवरती, सुविधा केंद्र, फॅसिलिटी सेंटरवरती जाऊन फिजिकली व्हेरीफाय करावे लागतील. आता जर तुम्हाला ते डॉक्युमेंट देतच नाही तर त्यावेळेस तुम्ही ऍटलिस्ट त्यांच्याकडून सॉफ्ट कॉपी मागवा. कॉलेजमध्ये जा, तिथले जे कोणी संबंधित व्यक्ती असतील त्यांना भेटा, त्यांच्याकडून त्या डॉक्युमेंटच्या ऍटलिस्ट सॉफ्ट कॉपी मागून घ्या. त्याच्या स्कॅन कॉपी तुम्ही अपलोड करा, ई स्क्रुटिनी पद्धतीने फॉर्म व्हेरीफाय करा आणि साधारणपणे 1 महिना 1.5 महिन्याभरात जेव्हा सगळी प्रोसेस संपेल, तुम्हाला एखाद्या कॉलेजवरती ऍडमिशन निश्चित करायचंय, तोपर्यंत मग तुम्ही त्या ठिकाणी मग तुमची स्कॉलरशिप आली असेल किंवा जे काही बाकी गोष्टी पेंडिंग असतील कशामुळे तुम्हाला डॉक्युमेंट देत नाहीत, तोपर्यंत ती प्रोसेस संपलेली असेल, तुम्हाला नंतर कॉलेज डॉक्युमेंट देईल, तुमची स्कॉलरशिप वगैरे आली असेल तर वगैरे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी ही कमेंट केलेली होती, इंस्टाग्रामवरती मेसेज आलेली म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे. शिवाय एकदा तुमच्या डिप्लोमाच्या कॉलेजमध्ये जर तुम्ही तुमचं नॉन क्रिमिलियर जमा केला असेल तर एकदा ते बघा ते एक्सपायर झालंय का. मी किती दिवसापासून डी फार्म बी फार्म ऍडमिशन प्रोसेसच्या बाबतीत व्हिडिओ बनवतोय, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय की तुमचं नॉन क्रिमिलियर 31 मार्च 2027 किंवा त्या पुढची तारीख हवी, कारण 31 मार्च 2026 ऑलरेडी होऊन गेलेला आहे. फायनान्शियल इयर नुसार नॉन क्रिमिनल इयर असतं. तसेच इतर डॉक्युमेंट काही पेंडिंग आहेत का बघा, कुठलं एक्सपायर झाले का बघा. ते काढायला फार वेळ लागत नाही, आता जरी काढायला टाकलं तरी निघून जाईल. आणि आता जरी तुम्ही तुमचा फॉर्म ओपन मध्ये भरला, अप्लाइड बट नॉट अवेलेबल किंवा रिसिप्ट अवेलेबल असेल, तर नंतर ग्रीव्हियन्स पिरियड पर्यंत तुम्हाला पुन्हा तुमच्या कॅटेगरीमध्ये कन्वर्ट करू शकता. सध्या काय महत्वाचं आहे, दिलेल्या मुदतीमध्ये रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे, कारण दिलेल्या वेळेनंतर जर तुम्ही रजिस्ट्रेशन करता तर ते नॉन कॅप साठी जातं. त्यामुळं पुन्हा मुदतवाढ 1-2 वेळ होणार आहे, कारण बऱ्याच जणांचे अजून या ठिकाणी निकाल येणं बाकी आहे. बऱ्याच जणांनी फोटोकॉपीसाठी अप्लाय केलेलं असतं. या सगळ्या गोष्टींमुळे अजून 1-2 वेळा मुदतवाढ होणं अपेक्षित आहे. पण दरम्यानच्या काळात तुम्हाला ज्या समस्या येत आहेत त्या पूर्ण करून घ्या. त्यासाठी सॉफ्ट कॉपी घेऊन फॉर्म भरा. आणखीन एक प्रॉब्लेम बऱ्याच जणांना येतोय, डिजिलॉकरचं जे ऑथेंटिकेशन करणं गरजेचं आहे ते होत नाही. त्यासाठी एकदा काय करा, आधारचं सेपरेट लॉग इन आधारच्या वेबसाईट वरती होतं, तिथं लॉग इन करा. तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी व्यवस्थित अटॅच आहे का बघा. तिथे एकदा जाऊन बायोमेट्रिक जर तुमचं खूप अगोदर केलं असेल, आता नसेल, किंवा मोबाईल नंबर जो रजिस्टर केलाय त्याला जो नंबर अटॅच आहे तुमचा आधारला तो चालू असणं गरजेचं आहे. बऱ्याचदा 2-3 नंबर असतात आणि त्या नंबरची व्हॅलिडिटी नसते. तर ह्या गोष्टी सगळ्या चेक करा आणि फॉर्म भरा. आता एवढंच महत्वाचं आहे की वेळात तुम्ही रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. हे रजिस्ट्रेशन करून द्या आणि ऍडमिशनचं सगळं अपडेट मिळण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनलवरती एक ग्रुप बनवलाय. व्हॉट्सअपवरती पण एक ग्रुप आहे, तो जॉईन करा. पर्सनल काउन्सिलिंग करायचं नाही करायचं, किती मला वेळ अवेलेबल असेल, किती स्टुडंटना पर्सनल काउन्सिलिंग केलं जाईल, पेड काउन्सिलिंग जे असतं, तर त्याबाबत अजूनही काही निर्णय झालेला नाही. जसा काही निर्णय होईल तो ते आपल्या ग्रुपवरती कळवला जाईल. आणि ऑलरेडी तुम्ही डी फार्मची ऍडमिशन प्रोसेस केली, त्यामुळे तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस कशी असते याबाबत सविस्तर माहिती आहे. बाकी काही महत्वाचं अपडेट आहे ते वेळोवेळी आपल्या चॅनलवरती कळवलं जाईल. आणखीन एक पर्सनली रिक्वेस्ट, आपल्या चॅनलला 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण व्हायला केवळ 100 ते 150 सबस्क्रायबर गरजेचे आहेत. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा. तुमच्या मित्र परिवारामध्ये कोणी डी नंतर बी फार्मला ऍडमिशन घेणारे किंवा 12वी नंतर बी फार्मला ऍडमिशन घेणारे कोणी विद्यार्थी असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला, तितकं भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.